श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. हे अजित अद्वया सचिदानंद करुणालया, दासगणू लागला पाया, आता अभय असुदे. मी ही नदीन पातकी नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार, आहे मी देवदेवा. परी अत्यंत हीनावरी, थोर सर्वदा कृपा करी. पहा अंगी लावली खरी, विभूती श्री शंकराने. तो हीनांचा हीनपणा, थोरणा आणि कमीपणा, हे जाणून नारायणा. गणू हा ठेवा संग्रही, सर्व लाडले कराचे, माता ती पुरवीसाचे, आहे दास गणूचे, ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी, परी दया असुदे अंतरी. देवा तुझ्या बळावरी, दास गणूच्या साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी, यात्रा नेई येई नित्य नवी. ती कोठवरी वर्णावी, कारण लागे तियेचा, महिमा तो वाढला फार. म्हणून गजानन साधूवर, ती उपाधी करण्या दूर. भटकू लागले काननी, महिना महिना तिकडेच राहावे, वाटेल तेथेच बसावे. कोणाशी उमगून द्यावे, चरित्र हा फुले तुलेही. श्रोते एका समयासी, महाराज पिंपळ गावासी. गेले तेथे गोष्ट कैसी, झाली ते अवतारा. त्या पिंपळ गावाच्या शिवारात, होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य, जुने पुराणे हे माडपंथी. ऐशा त्या मंदिरी, येथे झाले साक्षात्कारी. बैसले शिवाच्या गाभारी, लावून या पद्यासन. गुराखी त्या गावाचे, आपापले कळपपुराचे, घेऊन या निघाले साचे, अस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता, एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात, गेले बदल्या शिवाप्रत. तो तेथे पाहून समर्थ, आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिला आजवरी. पुरुष बैसलेला निर्धारी, अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले. काही तेथेच बैसले, सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना, डोळे मुडीच उघडेना, याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी. कोणी म्हणती थकलेला, हा साधू दिसतो भला, शक्तीमुळे नुरली त्याला, बोलावया कारणे. कोणी म्हणते उपवासी असावा निश्चयेसी, थोडी भाकर तयासी, देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर, भाविक मूळची गुराखी पोर. हलवू लागली समर्थाला, परी साधू हालेना, मुखी शब्द बोलेना. म्हणून साऱ्या गुराखांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती, ज्याची मुडीन कडे स्थिती. जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बसलेला. अंगण झाले थंडगार, ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर, आहे यात शंका नको. कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूपता दावित. कोणी म्हणे हे तर सत्य, शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा, झाला आपणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण, जा स्नाना लागून पानियाना ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी, गेड्यामध्ये आणले वारी. परम भावे पायावरी, घालिते झाले समर्थाच्या. कोणी वन्य पुष्पे आणले, माळ त्यांची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार, दिले ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन, आदर केले भाव धरुण, काही वेळ केले भजन.
पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला, तो गुराखी एक बोलला, अरे वेड बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, कान आली रानातून, मुले गुरांना घेऊन, ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील कानरासी, त्यांनी वासरे नासी लागली असतील हुंबरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्या वडील मानसा प्रत, म्हणजे येईल कळून की ते अवघांसी मानवले. गुराखी सर्व निघून गेले, गावा माझे कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातकाळी आली गावाची मंडळी, समर्थासी पाहण्या भली गुराखांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला, तैसेच आता पाहिला, भाकरीसी ना स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी, सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले, आपण दर्शन झाला भले, चला नेऊ या गावात. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल, ही उतरण्या आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर, समाधीच्या जोरावर करते माझी ख्यात हे. ऐसी भवती न भवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेवली समर्थाची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विभुद हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले फुलाला आणि लाली लाल. घंटा घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करीती, जय जय योगीराज मूर्ती, ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला, मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून याच्या पुढे. ऐसा जो ते विचार करीती, तो आले देहावरती, श्री गजानन सद्गुरु मूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली, पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार, आडोपाडीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजार निर्धारी शेगवा कारणे. ते शेगावाच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी, धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरा, कोठे न जाऊ देऊ खरा, निधी चालत आला घरा, त्या ते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात, समर्थासी जोडून हात निघू लागला नाना परी. आता येतो म्हणून निघून गेला तर आपण, त्यास झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विना भनभनीत दिसे सदन, शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञान जेठी, मायले का होणे तुटी, हे काही बरे नसे. कितीक दयाळ आपुले भक्त राहिले असती पोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही ना आल्या शेगावी, मी हितनु त्या विन बरवी, आमुची सांगा पुरवावी, आडोपमी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवरी बैसले, शेगावासी निघाले पिंपळगाव सोडून. जैसा मांगे गोकुळाला
न्याया कृष्णा अक्रूर झाला, तैसा बंकटलाला भासला अक्रूर पिंपळ गावाते. पिंपळ गावाच्या लोकांप्रती बंकटलाल समजविती, नका होऊ दुःखित चित्ती, जाती न कोठे लांब साधू, वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपुले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहुकार साचा, मनोभंग साहूचा करण्या कुळाची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पती जाता गुरुमूर्ती बोलली व्यंकटलाला प्रती, की का साहूची होय रीती, माल दुसऱ्याचा बळे न्यावा. म्हशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीची लोकमाता महाविष्णूची होय कांता, जिची अगाध असे सत्ता, तिला हित्वा कोण दिले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पडून, जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे एकटा हसू आले, बंकटलाला प्रतिभले, विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपान भ्याली माता, आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड नाही, आपुल्या पाया पुढे नाही. मला धनाची किंमत, तेच माझे धन थोर, म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई आडवी कोठून, जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती, धेनु काननाते जाती, परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचेवर. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन, ते काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी इथे आता. अडगाव नामे ग्राम होता, एक तया वऱ्हाड प्रांती. त्या ग्रामा कारण जाया निघाले दयाघन, प्रातकाळीच बघून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती, अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, सोळा कलांनी तपे अर्क, क्वचित कोठे न राहिले उदक, ऐसा प्रखर उन्हाळा. मध्यान्नीच्या समयाला अकोली गावापासी आला, हा योग योगेश्वर साधू भला श्री गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थासी लागली तहान, करीती चोखेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा, अधोरोष्ट तो सुकला खरा, उदका बिन समर्थाचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी, घालीत होता पाळी खरी, आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती, हे ओघ्यात मुख्य असती, कृषीवल हा निश्चिती, अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपणा, परी सोशी यातना दारुण, विचारा नाऊन तहान, सोसणे भाग्य असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत, परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी, आणि खापराच्या घागरीसी उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर, डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपा खाली होती भास्करे ठेविली, त्या ठिकाणी स्वारी आली, भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान बहुत लागली मला, पाणी दे बा प्यावयाला, नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे, पाण्या वाचून प्राण्याचे रक्षण होणे अशक्य.
धनिक पान पोया घालिती हम रस्त्याच्या पथावरती याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला डांगुऱ्या पाजित निर पुण्य लाभ कशाचा अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजो समाज हितासाठी झटे त्यासी सहाय्य करा ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्या सारख्या मैदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय भूत दये छय तत्व भला सर्प कोणी का पोसला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर भारभूत साचार झालास आपल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर रे घोट्या तू उडू नको तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी जा जा करी येतुनी काळे आपले चांडाळ तुझ्या सारखे निरो उद्योगी जन्मले आमच्यात जाग जागी म्हणून झालो अभागी आम्ही चहूखंडात हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथून या थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी स्वामी तिकडे जाऊ लागला भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे वीर जाण सत्य पाणी या एका कोसात नाही कोटे जानपिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी बाई खरी विहिरीत पाणी नाही जरी परी करी तो प्रयत्न तुझ्या सारिखे बुद्धिमान जलाने होती हैराण ते मी नैनी पाहून स्वस्तायचा बसलो जरी तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी साय होतो जगजेठी हे तू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरी पाशी तो थेंब नाही पियेशी हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविले नारायण जो सचिदानंद दयाघुण जीर्णोद्धार जगद्गुरु समर्थ म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रभु प्रद्युमा राघवा हे विठ्ठला नरहरी देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली बोलही न राहिले कोटेच देवा विहिरीतून मानवी यज्ञ अवघे हरिले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगत मावले पाणी दे या विहिरीला तुझी करणी अघटित जे न घडे ते घडविसी सत्य मांजरे जडत्या आव्याक पांडुरंगा तू रक्षली प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रगलास जगोद्धारा 12 गाव वैष्णवनरा बक्षिले त्वा गोपुरात करण खागरी धरिला गिरी तूच की रे मुरारी तुझ्या कृपेची नये सरी जगत्रयी कवनास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झालास महार चोख्यासाठी ओढली ढोर पाखरे रक्षली माढ्याची उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला कहान नाम देवाला मारवाडात लागली जय ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती फले नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा उफाड्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साय झाल्या जगन्नाथ काय एकना ते होत ईश्वरी सत्य अगध सत्य जेना घडे ते चकडवी तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्यांचे घोटाडले काही नच चाले तर्क त्याचा वर्ष झाली 12 जल नाही या वीरेस तिलाच एका घटकेस याने जन्मे केले की यावरून हा कोणीतरी
खचित आहे साक्षात्कारी, बडेच फिरतो पिशापरी, हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढचरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरासी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गवळणी रागवला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले. त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवबन कृपेनेच कळले की, तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता, लेकराने थिटता माय कोठे न राहावे की, खोटी ही प्रपंच माया आले आज कळोनिया, आता परते न लुटाया दिनार्भका कारणे. भास्करासी समर्थ म्हणती, ऐसा न होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण, आता कशाची नुरली वान, मग का प्रपंच टाकीशी. पाणी आले तुझ्या करिता, बगीचा तो लाव आता, भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष धावू नका. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा, ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराला लाविला सुरंग खडक फोडवाया, तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक. आता मळा निशंक भक्तिपंथाचा लाविल मी, वृत्तीच्या मेदिनी ठाई, फळ झाडे ती लाविल बाही. सन्निधीची माझे आई, तुझ्या कृपे करून, सत्कर्माची फुले झाड लाविल मी तिकडे तिकडे, जिकडे तिकडे. हे क्षैनिक बैलवाडे, याचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती, क्षैनिक घडता भास्करा प्रती, एवढी झाली उकरती, याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन आगडे सर्व साधनाहून, तुकारामे केले वर्णन, संत चरण रजा चे अभंगी. तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणी. पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास, धावू लागले स्वामींच्या मधुचा लागता सुगावा. जैसा मक्षिका ही धावा, साखरेचा पाहून रवा, मुंग्या येती धावूनी. तैसे श्रोते तेथ झाले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते दवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून फार, करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करा सहित, अडगावासी न जाता परत, महाराज आले शेगावात, श्री गजानन सिद्ध योगी. स्वस्ति श्री दास गणू विरचितम, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, हो जगाशी आदर्शभूत, संत महिमा जाणावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ श्री पंचमोऽध्याय समाप्तम्.